संत किती मोठे आहेत तर त्याचं चिंतन अभंगाच्या पहिल्या संत जीवनाचा परिस्पर्श ज्याच्या जीवनाला झाला त्याची उत्तुंगता सांगत असताना सांगितलं, तुम्ही कोण आहात तर तुम्ही संत आहात. आता संतांचे काय लक्षण आहेत? अनेक ठिकाणी संतांचे लक्षण सांगितले. हो, भागवतामध्ये सांगितलं. हो, निरपेक्ष मुनिर्ब्रह्म ह्या श्लोकावरचं चिंतन आहे. हो, निरपेक्षता आणि मनन, शांती आणि समदर्शन, पाचवे ते निर्वैरपण, हे पंच लक्षण मुख्यत्वे ते संत असतात. त्या संताचे 5 लक्षणे इथं सांगितले. भगवद्गीतेमध्ये तर भगवंतांनी भक्ताष्टकच तयार केलं. विलास महाराज भक्ताष्टक पहिल्यांदा साधक भक्ताचे 12 श्लोकामध्ये चिंतन सांगितलं प्रश्न आणि उत्तरामध्ये. आणि अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकारस या श्लोकापासून समे प्रियः शेवटच्या श्लोकापर्यंत 8 श्लोक लिहिले. परमपूज्य गुरुवर्य माझे मेघराज महाराज आपेगावकर निष्पृह सेवाधारी यांनी नेहमी म्हणायचं की भक्त जसं देवाचं अष्टक तयार करतात तसं देवानं जे अष्टक तयार केलं त्याचं नाव आहे भक्ताष्टक. विठाल विठाल थोडक्यामध्ये तुम्ही कसे आहात तर निरपेक्ष असे आहात. आता तो काही भाग मी सगळा सांगू शकत नाही. संत लक्षण सगळे सांगू शकत नाहीत. का सांगू शकत नाही तर संत कथा समोर आहे तुमच्या, त्यांची प्रस्तावना संत जीवनाची असेल, मला तेही ज्ञात नाही. असो, तुम्ही संत आहात. संत म्हटलं की गुरु आणि संत अनेक ठिकाणी सारखं सारखं सांगितलं. गुरु तोच संत आणि संत तोच गुरु. कुठं कुठं तर एकनाथ महाराजांनी सांगितलं गुरु हा संत कुळीचा राजा, असंही प्रमाण केलं. हो, संत आणि गुरु याच्यामध्ये थोडासा बदल आहे. कसा बदल आहे? ज्याप्रमाणे मेघाचा वर्षा होतो त्याप्रमाणे संतोपदेश होत असतो. आणि ज्याप्रमाणे मोटर किंवा हापसा वगैरे पाणी जसं देतो त्याप्रमाणे गुरुचा उपदेश असतो. जे कमी पडलं तिथं धावून जातो ते बोरचं पाणी किंवा मोटरीचं पाणी. आणि सर्व समावेशक काम असो अगर
नसू. जे वर्षाव करून जातं ते मेघाचा वर्षाव असतो. संत हे मेघाच्या वर्षावाप्रमाणे वर्षाव ज्ञानामृताचा करत असतात. गुरु मात्र ठराविक समाजापुरतं ठराविक व्यक्तिरेखेपुरतंच ज्ञान सांगतात. म्हणून कोण मोठं हे तुमचे तुम्ही ठरवा. विठ्ठल जर गुरु द्रोणाचार्याकडे गेलेला एकलव्य ब्राह्मणाचा किंवा क्षत्रियाचा असता तर त्यांना ज्ञान दिलं असतं त्या द्रोणाचार्यांनी. पण एकलव्य हा भिल्ल पुत्र असल्यामुळं त्यांना टाळलं तरी आमच्या हरिहर महाराजासारखं त्यांनी आपली जिद्द नाही सोडली. ज्ञानराज माऊली वर्णन करतात, श्री गुरुचैनी नावे माती डोंगरी जयापाशी होती ती कोळी त्रिजगती एकवद केली. हा निष्ठेचा भाग आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया किंवा तद्विधी प्रणिपातेन. हे ज्ञान परंपरेची साधना परंपरेचे मार्गदर्शन आहे. थोडक्यात मला सांगायचंय, गुरुपेक्षा संत श्रेष्ठ असतात. म्हणून कुठं कुठं एकलव्यासारखा अंगठा तोडून घेणारा गुरु मिळू शकतो, पण संत मात्र तसे नसतात. आणि म्हणून तुम्ही कोण आहात? तुम्ही संत आहात. यानंतर माय आहात, बाप आहात. काही जणांचा आग्रह असतो की मायबाप एकत्र घ्या. मायबाप एकत्र घ्या या शब्दामध्ये बरं का, म्हणजे बाबू माझं म्हणणं आहे ह्या शब्दामध्ये जाऊ द्या हो, तुमच्या व्यवहारात मायबाप एकत्र घ्या. विठ्ठल आग्रह करतात, दुराग्रह करतात. चाल म्हणताना समजा तुम्हाला जर म्हणायची झाली तर तुम्ही संत माय बाप कृ असं म्हणता ना, तसं म्हणू नका. म्हणजे मायबाप एकत्र करा. आता कितपत त्यांचं योग्य आहे हे मला सांगता येणार नाही. जर त्यांचं योग्यच असतं माय एकीकडं बाप एकीकडं करा शब्दामध्ये किंवा एकत्र करा, तर असे अनेक शेकडो प्रमाण येतं की मायबाप शब्द वेगवेगळे सुद्धा आलेले आहेत. आणि कुठं कुठं एक जरी आला असला तर माय वेगळी आहे आणि बाप वेगळा आहे. शब्दामध्ये आग्रह करू नका. माधवबुवा शास्त्री गुरुवारी वैकुंठवासी माधवबुवा शास्त्री महाराजांनी तिकडं कीर्तनाला गेले होते. कीर्तनाला गेल्यानंतर हरिदास सुतार वादक, उत्कृष्ट वादनाचार्य, एकनाथ बर्दापूरकर आणि मुरली तळेगावकर हे जुन्या काळातले प्रसिद्ध गायक आमच्या भागातले. इकडेही कोणी महात्मे असतील. आणि मग त्यांनी असं म्हणू लागले ना, तुम्ही संत माय. थांबा थांबा म्हणले, तसं म्हणू नका. माय एकीकडं बाप एकीकडं म्हणू नका, एकत्र करा. असं आई काय हा आपल्या चालीमध्ये येत नाही म्हणजे म्हाताऱ्यामध्ये बसत नाही शब्द तो, बरोबर आहे. आणि मग तसा आग्रह नाही. माय वेगळीच आहे, बाप वेगळाच आहे. आणि संत मायबापाच्या भूमिकेमध्ये एक येऊ शकतात. पण आई काय करते तर आई वडिलांनी लेकराला खांद्यावर घेण्याजोगं करते. आणि वडील काय करतात तर आपण जे बघितलं नाही ते जगातलं जे अद्भुत आहे ते दाखवण्यासाठी लेकराला खांद्यावर घेतात. थोडक्यात स्वच्छता करायचं. एक स्टारचे कपडे घालून आलेला एक पुढारी, एकुलते एक लेकरू उशिरानं झालेलं, आणि खेळता खेळताना आलीमध्ये बस पडलं, ते घाण झालेलं. आलं ते आल्याबरोबर पप्पा पप्पा म्हणून हाक मारली की पप्पानं बघितलं, जवळ गेले पण त्याचा त्या अवतार बघितला, म्हणजे त्याची ड्रेसिंग ते घाण बघितलं. अरे थांब म्हणले, हाक मारली आईला त्याच्या. आणि आई आल्यानंतर आईनं पटकन उचललं, घेऊन गेली, स्वच्छ केलं बाथरूममध्ये, कपडे वगैरे घातले, त्याला सजवलं थोडक्यामध्ये वेळ न घेता. आणि मग वडिलांनी त्याचा स्वीकार केला. तसं संत हे आई आहेत आणि वडील हे देव आहेत. मग ह्या देवाच्या आणि आईच्या, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, जिथं एकवटलेले आहेत त्यांचं नाव आई. विठ्ठल विठ्ठल.
जीवन आणि त्या आई वडिलासारखे देव आणि मातृशक्ती ही संत तुम्ही एकत्रित आहात. ज्ञानानं काही होत नसतं, संत कृपा असली पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी ज्यावेळेस अमेरिकेला शिकागो या ठिकाणी एक थोडा वेळ मागून घेतला आणि त्यांना वेळ दिला. सभ्य स्त्री पुरुष हो, सभ्य स्त्री पुरुष हो, जंटलमन म्हणून ज्यावेळेस ते बोलत होते, ब्रदर्स अँड सिस्टर, ब्रदर्स अँड सिस्टर. पण ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी सभ्य स्त्री पुरुष हो, सभ्य स्त्री पुरुष हो हा शब्द बाजूला टाकला आणि विवेकानंदांनी माय ब्रदर्स अँड सिस्टर्स इन अमेरिका असा उच्चार केल्याबरोबर टाळ्यांचा गडगडाट झाला. का झाला? तर तिथं आई आणि वडील ही मातृशक्ती तिथं एकत्रित आली. विवेकानंदांनी जग गाजवलं, स्वतःच्या शक्तीनं नाही गाजवलं, तर कालिका मातेचा आशीर्वाद आणि त्यांचे गुरु यांचा आशीर्वाद मिळाला म्हणून संपूर्ण जग गाजवलं. तसे संत तुम्ही आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देते झालात तर मोक्षपादानं फळ प्राप्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. आणि ही कृतज्ञता भावना जगद्गुरु तुकोबाराय माय बाप या शब्दावरून सांगू लागले. तुम्ही संत माय बाप कृपावंत आहात. वत आणि मत प्रत्यय अधिक्यामध्ये लागतात. वान आणि मत श्रीमंत हो, धनवान धनवंत हो. वान प्रत्यय दोघा तिघामध्ये म्हणजे कमी माणसामध्ये जर सरस असला तर वान प्रत्यय लागतो आणि सर्वांमध्ये जर जास्त असला तर त्याला मत प्रत्यय लागतो. श्रीमंत गुणवंत आणि असं समजा श्रीमंत शब्द मत प्रत्यय अधिकामध्ये लागतो आणि तो इथं दिलेला कृपावंत वत प्रत्यय लावला. तुम्ही जास्त कृपाळू आहात. कृपाम पालयती सहा कृपालुहु, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मझ. ही स्थिती आहे. तुम्ही एवढे मोठे आहात पण मी कोण आहे? काय मी पतित देवा पण माझ्याकडून तुमचं वर्णन करणं होणार नाही. मूळ विषय असा आहे, वर्णन करणाराची जी स्थिती आहे ती वर्णन करणाराची स्थिती वर्णन करणाराला त्याचे ज्ञात पाहिजे, माहीत पाहिजे. वर्ण विषयाची किंमत वर्णन करणारावर अवलंबून असते. पहिलवानाची किंमत पहिलवानांनी वर्णन करावी, संतांचं वर्णन संतांनी करावं, वादकाचं वर्णन वादकांनी करावं, गायक महाराजांचं वर्णन गायकांनी करावं. तसं संतांचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करू लागले. पण कसं करतात? काय मी पतित कीर्ती वानू. आपल्या वारकरी संप्रदायाचं मोठं देणं कोणतं आहे? तर विनम्रता हे आहे. अखंड अगरवता होऊन असती जयाची विनय हेची संपत्ती. जे जय जय शब्दे अर्पिती माझ्याची ठाई. म्हणजे साधू संतांची विनम्रता कुठं कुठं पाहायला मिळते. सकाळी तुम्ही काकडा भजन करतात ना, एकी केली हातोफळी ठाया बळी पावले. हो, आम्ही देवा शक्तीहीने आणि भाकुतेने करुणा. असो नसो भावालो
महाराज मी एक अटकळ सांगतो, जोपर्यंत मुंजा भाऊकडं माईक आहे तोपर्यंत कीर्तन चांगलं आहे, आणि मुंजा भाऊने सरकिलं का माईक की कीर्तनकार सरकत आहे. विठाला छान. योगानं सगळी विनम्रता आहे. संप्रदायाचं खरं ब्रीद कोणतं आहे, खरी ओजस्विता कशात आहे, खरी शिकवण कशात आहे, तर लहानाहून लहान होण्यात आहे. आता ते उगं बोलण्यापुरतं आहे. मी तर गादी सोडली की मी सुद्धा तसा वागू शकत, आणि जे वागतात ते खरे भाग्यवान आहेत. नम्र झाला इकडे एक अभंग आहे, नम्र झाला सर्वाभूती भाषे शिवाची विभूती. नम्रता किंवा नम्र झाला भूता तेने कोंडिले. हो, नम्रता, किती नम्रता. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत गुरुजी. का भाग्यवान आहोत की नम्रतेचं अतिउच्च टोक आपल्याला पाहायला मिळालं, आणि ते म्हणजे चाकरवाडीचे माऊली दादा. विठाला 6 महिन्याचं नाही, एक 4-6 वर्षाचं 4-5 वर्षाचं मूल येऊ किंवा मुलगी येऊ, 5-6 वर्षाची मुलगी जर माऊली दादाच्या दर्शनाला आली तर माऊली दादा तिला सुद्धा आई साहेब म्हणायची, आणि तेवढंच झुकायची. पुन्हा पुन्हा दादांच्या पोटामध्ये थोडंसं वेदना होऊ लागल्यानंतर त्यांनी म्हणायचं तुम्ही माझ्या पाया पडत जाऊ नका, हात जोडा. पण लोकांची सवय, आणि त्यांची पण सवय होती कशी की जर कोणी झुकलं तर माऊली दादा तेवढं झुकायचे. फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे ते जीव मात्र असे का खालावती जे. अखंड गर्वता होऊन असती जयाची विनय हेची संपत्ती, जे जय जय शब्दे अर्पिती माझ्याची ठाई. विनम्रता कशी असावी तुका मने जाना लहानाहून लहान. पतित 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 मी तो त्रिवाचा पतित, परी तू आपुलिया सत्ता मज करावे सरता. ही विनम्रता बोलण्यात नसावी, दाखविण्यात नसावी, तर हृदयात असावी. ही संत जीवनाची विनम्रता जगद्गुरु तुकोबारायांकडे असल्यामुळं त्यांनी सांगितलं काय मी पतित कीर्तिवानो. मी पतित आहे, तुम्ही पतितानाम पावनेभ्यो, पतिताला तुम्ही पावन करणारे आहात, आणि म्हणून असं करा. हो, माझ्याकडून तुमचं यथार्थ वर्णन होणार नाही. भाविक हो, मायबापा हो, एक शब्द बोलून जातो. जे जगद्गुरु तुकोबाराय कुठल्याही दृष्टीनं पतित नव्हते, कुठल्याच गोष्टीमध्ये पतित नव्हते. त्यांनी म्हणावं वेदाचा तो अर्थ अमाशीच ठावा एरानी वाहावा. हो, तुकोबाराय सांगता तुका म्हणे आम्ही विधीचे जनते स्वयंभू आहे ते केले नो हो. म्हणजे आम्ही ब्रह्मदेवाला जन्म देणारे आहोत. विठाला विठाला माझा बेस कमी करा भया. विठाला स्पीकर वाले बेस कमी करा. हा झाला, बेस कमी करा थोडा. गेन मॉनिटर वाढवा, गेन मॉनिटर. आपण कोण आहेत? 3 टप्प्यातले तुकोबाराय आहेत. एक साधक तुकोबाराय. साधक दशेतले तुकोबाराय सांगतात मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुझे गुण. हो, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. मला काही येत नाही, मी कोण आहे, मला काही कळत नाही असं म्हणून घेणारे. मी पतित आहे,
अहो पतित कोणाला म्हणावं? इंद्रियाचे दिने आणि आम्ही केलो नारायण हे कोणी म्हणावं? जगद्गुरु तुकोबारायाचे उदाहरणं लाखो उदाहरणं आहेत तुमच्यापुढं, माझ्यापेक्षा तुम्हाला माहीत आहे. कोणी एक स्त्री त्या भंडाऱ्या माळावर पाठवली गेली, डोंगरावर पाठवली गेली. त्यांनी सांगितलं, जाई ओ तू माते न करी सायास. एवढं ज्यांचं इंद्रियावर वजन होतं, इंद्रिय ताब्यात होते, आणि त्या तुकोबारायांनी स्वतःला पतित म्हणून काय घ्यावं? तर शास्त्र असं आहे, यद्यदाचरती श्रेष्ठस तत्तद्देवेतरो जनाः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. आगा वडील जे जे करीती तेथ तया नाम धर्म ठेविती. हो, वडील या शब्दाच्या 2 व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये आल्या. ही एक आली आणि दुसरी व्याख्या अशी आली, श्रुती स्मृतीचे अर्थ आपण चिहुनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. आणि असे वडील असताना सुद्धा, श्रेष्ठ असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी पतित आहे आणि मी तुमची कीर्ती वर्णन करू शकत नाही. का करू शकत नाही? करू शकतात, पण विनम्रतेचा मुकुट ज्यांनी डोक्यावर धारण केलेला आहे त्या संतवर्यामध्ये ज्यांचा नंबर लागतो ते जगद्गुरु तुकोबाराय आहेत. ते सांगतात मी तुमचं वर्णन करू शकत नाही. का वर्णन करू शकत नाही? मी अगोदर सांगून गेलो, वर्ण विषयाची किंमत वर्णन करणारावर अवलंबून जरी असली तरी महाराजांनी माघार घेऊन बोलू लागले. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानराज माऊली सांगू लागले, आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेटी आणि भक्तराज किरीटी परिसत असे. ऐकणारा अर्जुनासारखा आहे, सर्वांगाचे म्हणजे कान सर्वांगाचे करून ऐकणार. श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीच दुसरा, असे म्हणणारे ज्ञानराज माऊली ज्यांचं वर्णन करतात ते अर्जुन. त्या अर्जुनानं सुद्धा विनम्रतानं राहावं. थोडक्यामध्ये एवढाच माझा विषय की वर्णन करणारा भगवंतासारखा, हो जगद्गुरु, कृष्णम वंदे जगद्गुरुम, आणि अर्जुनासारखा ऐकणारा आणि सर्वोपनिषदो गावो, उपनिषदासारखं तत्वज्ञान, आणि त्यावेळेला जो बहारदारीचा रंग येईल, वर्णन विषय वर्णन करणारा, श्रवण करणारा, त्याच योग्यतेचे जगद्गुरु तुकोबाराय आहेत, त्याच योग्यतेचे ज्ञानराज माऊली आहेत, आणि त्याच योग्यतेचे मोत्यासारखे अक्षर आहेत. आणि असं असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय लहानपणा घेऊन सांगतात मी तुमचं वर्णन करू शकत नाही. मग वर्णन करू शकत नाही, आताच वर्णन करू शकत नाही असं नाही, तर अनेक अवतार तुम्ही जे धारण केले आणि त्या अवताराचं सुद्धा मी वर्णन करू शकत नाही. थोडक्यामध्ये का वर्णन करू शकत नाही? तर तुम्ही उपकारानं, उपकाराच्या राशीनं एवढे ओतप्रोत आहात की संतवर्य मी तुमचं वर्णन जरी आताच्या वेळेला केलं तरी अनंत अवतार तुम्ही धारण केलेले, तर पुढेही तुम्ही अनंत अवतार धारण करणार आहेत, आणि त्यावेळेला माझी वाणी पुरं होईल असं सांगता येत नाही. काय वाणू आता न पुरे हे वाणी, आणि मस्तक चरणी ठेवी तसे. थोडक्यात सांगून पुढे चलूयात. तुमचं वर्णनच मी का करू शकत नाही? का? कारण तुम्ही एवढे उपकारक आहात, एवढं कृतज्ञता भाव माझ्या हृदयात निर्माण झालेला आहे. तुम्ही काय केलेलं आहे, कशासाठी आलात, आणि मी किती लहान आहे, तुम्ही आलातच कशासाठी? अवतार तू माधराया
आभार. महाराज सांगू लागले संतांचे उपकार कसे आहेत. तुम्ही काय करता, तुम्ही अवतार धारण करून येता आणि अवताराचं प्रयोजन काय आहे तर उद्धराया जन जड जीव. आता आपल्याला शब्दशः अर्थ सांगणारे शिक्षक शाळेतले मास्तर आम्ही काय खोली कळणार आहे या अभंगाची. थोडक्यामध्ये यामध्ये दुसरंही काहीतरी सांगायचं असेल जगद्गुरु तुकोबारायांना. उद्धराया जन जड जीव, तुम्ही अवतार धारण करून येता त्याचं मूळ प्रयोजन आहे आणि उद्धार करावा. आता उद्धार सहजासहजी होत नसतो. संत अन्वय जर लावायचा झाला संत आणि उद्धार तर त्यांचा अन्वय लागतो आणि पापी आणि उद्धार याचा व्यभिचार घडतो. संत काय कशासाठी येतात तुम्हाला सगळ्याला माहित आहे बापा हो, तरी मी सांगतो. देव येतो 3 कारणासाठी, साधू संत येतात 6 कारणासाठी. पाठ आहे तुम्हाला, मला म्हणू लागा थोडं थोडं. यदा यदा ही ग्लानिर्भवती अभ्युत्थान मधर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. देव कशाला येतात तर हे 3 कामासाठी येतात. ज्याचे त्याचे धंदे ठरून गेलेले तुम्हाला माहित आहे. संसारी जीव संसारासाठीच मरमर मरतो. संसाराचा धंदा जन्मभरी केला. हे जीव, जीवाचा धंदा. संतांचा धंदा काय आहे हो तर अखंडित नामस्मरण करणं. हो, हा संतांचा धंदा आहे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे. रामचंद्र महाराज धन्यवाद, आभार. संतांचा धंदा त्यांनी सांगितला. दिनरजनी हाची धंदा आणि देवाचा धंदा घेऊन या आणि हाची धंदा ज्याचे त्याचे धंदे आहेत. मग संत काय येतात एक श्लोक सांगतो मी तुम्हाला. भजन करा विठ्ठल. हे तसंच राहू द्यायचं विलास महाराज, हे तसंच राहू द्यायचं वरचं. कोणतं की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, हे तसंच राहू द्यायचं. किंवा परित्राणाय साधूनाम, हे 3 कामं तसेच राहू द्यायचे. मग संत त्यामध्ये काय भर घालतात तर तिथं एक श्लोक आलेला आहे. तर काय करतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, आता मी ते परत घेत नाही. परित्राणाय साधूनाम सेवा कर्तुंच दुष्कृताम धर्म संपालनार्थाय संभवंती कलियुगो. विठ्ठल विठ्ठल. कशासाठी आता देव मुडदा पाडून टाकतो, उद्धार करतो पण मुडदा पाडतो. पण साधू संत कशाला येतात तर सेवा कर्तुंच दुष्कृताम, वाईट माणसाची सेवा करून त्याचा उद्धार करतात. आणि म्हणून सांगितलं अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन जड जीव. खरं तर अवतार घेणं म्हणजे फार छान मोठेपणा नाही. व्याकरणशास्त्रामध्ये असं जर बोलायचं झालं, व्याकरणशास्त्रामध्ये त्रुतरोती म्हणजे वर जाणे आणि त्याला जर उपसर्ग जर लावला त्रुतरोती, थोडक्यामध्ये घ्या लक्षात ठेवा. हो, त्रुतरोती म्हणजे वर जाणे, त्रुतरोती म्हणजे वर जाणे. पण 22 उपसर्ग येतं बरं का म्हणजे भाऊ. हा, हे 22 उपसर्ग येतं आणि त्या उपसर्गाला जर आपण दुसरं जर उपसर्ग लावला दुसरा तर त्याचा अर्थ वेगळाच होतो. कसा वेगळा होतो हो तर त्रुतरोती म्हणजे वर जाणे. 22 उपसर्ग आहेत. प्र परा निसनिर अवदूर निसनिर दुसदूर अव आम. मग तरुण जाणे, उद्धरून जाणे यासाठी साधू संत येतात का तर तारण्यासाठी येतात हे मान्य आहे. पण अवतार हा उपसर्ग अव हा लावल्यामुळं वरून खाली येणे
खालून वर जाणे उद्धरून जाणे हा शब्द चांगला आहे, पण वरून खाली येणे, पतित होणे, पतन होणे, आणि यासाठी साधू संत येतात का? तर येत नाही. त्यासाठी जरी उद्धराया झना मध्ये सांगितलं की उपसर्ग जरी लावला धात्वार्थम नियते बलात, जरी अर्थ दुसरा बदलत असला तरी एक सोपा शब्द सांगितला की देव सुद्धा अवतार घेऊन येतो, म्हणजे वरून खाली येतो. हो, अवतार घेतो म्हणजे खाली होतो, उच्च पदापासून निम्न स्तरावर येतो. असं जरी असलं तरी जगद्गुरु तुकोबारायांनी त्याची व्याख्या केली. आपण देवाला कमी झाला किंवा खालच्या पदाला आला असं म्हणू नका. आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा. तसे संत हे जीवनाला परिस्पर्श करण्यासाठी किंवा थोडक्यात उद्धरून नेण्यासाठी मोठे जरी होते, हो,